उद्धव साहेब माफ करा, मला पुन्हा पक्षात घ्या, अन्यथा माझं राजकीय करिअर संपेल. मी शिंदे गटात जाऊन चूक केली असं एका या बड्या नेत्याने म्हटल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत आणि पुन्हा एकदा राज्याचं राजकारण तापलेलं आहे. शिंदे गटातील नेत्याची भावनिक ही मागणी राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट आणणारी आहे. नेमकं काय झालंय, तो कोणता नेता आहे ते आपण सविस्तर बघणार आहोत. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील. तर आपण सुरुवात करूया की नेमकं काय झालेलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी कलाटणी देणारी घटना समोर आली आहे. शिवसेनेतील फुटीनंतर निर्माण झालेल्या राजकीय संघर्षात आता एक नवा भावनिक अध्याय सुरू झाल्याचं दिसत आहे. शिंदे गटातील या एका वरिष्ठ नेत्याने थेट उद्धव ठाकरे यांना आपलं साकडं घातलं आणि आपली चूक झाली पण पुन्हा पक्षात घ्या अशी विनंती केल्याची माहिती समोर येत आहे. एका या विधानामुळे राज्यातील राजकारण पुन्हा एकदा तापलेलं आहे. 2022मध्ये दोन शिवसेना निर्माण झाल्या. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे गट आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना ठाकरे पक्ष. उद्धव ठाकरे आणि दुसरा शिंदे गट या फुटीमुळे केवळ सत्ता बदलली नाही तर पक्षाची ओळख, चिन्ह आणि अस्तित्व यावरही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. परंतु एका नेत्याने खाजगीत सांगितलं की त्यावेळी परिस्थिती वेगळी होती, निर्णय घेतला, पण आता जाणवतं की तो निर्णय चुकला. शिवसेना ही आमची आई आहे आणि आम्ही पुन्हा त्या कुटुंबात यायचं आहे. भावनिक आव्हान यामुळेच केलं आहे की मला शिवसेनेशिवाय इतर कोणत्याही पक्षात रस नाही. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेते आपल्या राजकीय भविष्याचा विचार करत आहेत आणि येणाऱ्या पुढील आठवड्यामध्ये शिवसेना पक्ष आणि चिन्ह याचा सुद्धा अंतिम निकाल आहे. म्हणजेच शिवसेना पुन्हा उद्धव ठाकरेंना मिळणार यात काही शंका नाही. जसे जसे नेते जवळ येत आहेत तसं अनेक जणांना वाटतं की शिवसेना ही ठाकरेंचीच आहे आणि पुन्हा एकदा त्यांनाच मिळणार. त्यामुळे अनेक जण शिंदे गटातून पुढे जात आहेत. त्यामधूनच या नेत्याने भावनिक आवाहन केलेलं आहे की मला पुन्हा पक्षात घ्या. हा नेता ठाणे जिल्ह्यातील म्हणजे ठाणे शहरातील असल्याचं समजतं असं संजय राऊत यांनी सांगितलं. उद्या या पत्रकार परिषदेत तो नेता पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना साथ घालणार आहे आणि माझी चूक झाली मला पुन्हा पक्षात घ्या असं म्हणत पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली तो शिवसेना पक्षात काम करेल. गेल्या अनेक वर्षापासून बाळासाहेब ठाकरे असतील, उद्धव ठाकरे यांच्यासोबत काम करणारा नेता एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेला होता, परंतु आता त्याला चूक कळाली असून पुन्हा एकदा तो ठाकरेंच्या पक्षात येणार आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, अशा नेत्यांना आपल्या पक्षात उद्धव ठाकरे यांनी परत घ्यावं का? तुम्हाला काय वाटतं? तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.